माणसाच्या जीवनामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला गुरु कसा असावा, आपला गुरु नेमका कोणत्या भूमिकेत असावा यावरही माणसाचं भवितव्य ठरतं. जवळपास आपण बघितलं तर गुरूंचे अनेक प्रकार असतात. गुरूंच्या माध्यमातून आपला विकास होण्याचा किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू पडण्याचा देखील जो विषय असतो तो गुरुच्या माध्यमातून होत असतो. गुरु तुम्हाला तारून नेण्यासाठी किंवा संकटातून बाजूला अलगद खेचून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतात. गुरूंचे विचार आणि गुरूंनी केलेलं मार्गदर्शन जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये अत्यंत गुणकारी असतं. गुरु हेच तुम्हाला खऱ्या अर्थानं दिशादर्शक आणि मार्गदर्शक असतात. संकट काळ असू द्या किंवा यशाचा काळ असू द्या, गुरु हे आपल्याला कायम आढळस्थानी आणि हृदयस्थानी असले पाहिजे. संकटाच्या वेळी जसे गुरु उपयोगी पडतात तसंच यशाच्या वेळी देखील आशीर्वाद रूपी गुरूंची कृपादृष्टी तुमच्यावर निश्चित असतेच. गुरु आपल्याला प्रथमदर्शनी कधी तो आपला मित्र असतो, तर कधी तो आपला दिशादर्शक मार्गदर्शक असतो, तर कधी तो आपल्यासाठी सावली बनून पुढे येत असतो. गुरु आई वडील हे माणसाचे प्रथम गुरु असतात. आईच्या उदरातून जन्म घेतल्यानंतर संस्कार रूपी अभिवचन देऊन किंवा सुवर्ण प्राशन करून संस्कारांचे बीज तिनं आईनं रोवण्याचं काम तुमच्या मनामध्ये केलेलं असतं. वडील हे तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी जीवनातील महत्त्वपूर्ण अशा बाल्यावस्थेतून किशोरावस्थेतून प्रौढ अवस्थेपर्यंत जाईपर्यंत मार्ग दाखवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करत असतात. वेळेनुसार गुरु बदलणं ही काळाची गरज असते. आई वडील तर प्रथम गुरु असतातच, परंतु समाज मनामध्ये आणि समाजामध्ये काम करत असताना तुम्हाला वेळोवेळी ज्या त्या टप्प्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेताना, महत्त्वाचे बदल जीवनामध्ये करून घेताना गुरूंचं स्थानही तितकंच महत्त्वाचं असतं. गुरु तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस तुमच्या मार्गावर जीवनामध्ये खड्डे दिसतील, ज्या ज्या वेळी अडथळे दिसतील, त्या त्या वेळेस त्या अडथळ्यांवर उपाय काढण्याचं काम हे गुरु करत असतात. उगच कोणी म्हणत नाही गुरुविनं मार्ग दाखविलं कोण, हे वाक्य उगाच प्रचलित झालेलं नाही. गुरूंचे विचार तुम्ही आत्मसात किती करता यावर देखील तुमचं यश किती प्रमाणात असतंय हे ठरलं जातं. गुरु तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जो मार्ग दाखवताय त्या मार्गावर परिपूर्ण जर काम करत असाल तर तुम्ही देखील निश्चितपणानं यशाच्या उत्तुंग शिखरावर जाल, हे मात्र निश्चित असतं. आता वेळ ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुरु आहे असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा, कोणत्या वेळी माणसानं काय करावं आणि कोणत्या वेळी कुठला मार्ग निवडावा ही गोष्ट सांगण्याची महत्त्वाचं द्योतक म्हणजे वेळ. वेळेनुसार माणसं बदलतात, वेळेनुसार सभोवतालची परिस्थिती बदलते, त्यानुसारच तुम्ही बदललं पाहिजे. तरच तुम्ही समाज व्यवस्थेमध्ये टिकू शकता आणि स्वतःचं आढळ स्थान निर्माण करू शकता. यासाठी वेळ ही महत्त्वाची असते. तसेच पैसा हा देखील सर्वात मोठा गुरु म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही कितीही मान सन्मान किंवा चांगले विचारांच्या गोष्टी करा, शेवटी पैसा हा देखील महत्त्वाचा खऱ्या अर्थानं पैलू त्या सर्वांमध्ये असतो. पैसा हा देखील एक मोठा गुरु म्हटलं तरी त्यात वावगं ठरणार नाही. जीवनामध्ये काम करताना असंख्य गोष्टी ह्या गुरुच्या स्थानी घ्यावे लागतात. गुरुच्या स्थानी त्या सर्वांना घेतलं आणि काम केलं तरच आणि तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी होताल असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. चांगले विचार आत्मसात करणे, चांगल्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये कार्य करणे, विरोधाला विरोध म्हणून काम न करणे, चांगल्या गोष्टींचं समर्थन, वाईट गोष्टींचा विरोध आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणं ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरते. आणि यशाची गुरुकिल्ली एकदा हाती सापडल्यानंतर तो माणूस स्वतःचा यशाचा राजमार्ग तयार करतो आणि यशस्वी बनवूनच बाहेर पडतो आणि खऱ्या अर्थानं जनभावनेमध्ये आणि जनमानसांमध्ये स्वतःची वेगळी छाप, वेगळी ओळख निर्माण करून एक उत्तुंग भरारी घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणून खऱ्या अर्थानं अजरामर होतो. ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आज गुरुपौर्णिमा, तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्ञात अज्ञात स्वरूपात अनेक असंख्य गुरु असतात. अशा गुरूंना वंदन करण्याचा आज दिवस. गुरु हे तुम्हाला मार्ग दाखवत असतात,
त्या मार्गावर मार्गक्रमण करणं ह्याच खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुला दिलेल्या सदिच्छा ठरतील. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. नमस्कार.